दत्तगुरूंच्या लीला आगाध आहेत आणि त्यांच्या परीक्षेची पद्धत समजून घेणं प्रत्येकाला शक्य नसते. भक्ताच्या आयुष्यात एकाच प्रकारची संकट किंवा परिस्थिती वारंवार का निर्माण केली जाते, यामागील अत्यंत खास आणि रहस्यमय गोष्टी आज आपण जाणून घेऊयात. दत्तगुरू आपल्या भक्तांना एकाच परिस्थितीतून वारंवार नेतात, कारण त्यामागे मागील जन्मातील कर्मांचे शुद्धीकरण करण्याचा उद्देश असतो. जोपर्यंत आपण आपल्या जुन्या चुकांमधून पूर्णपणे मुक्त होत नाही, तोपर्यंत नियती आपल्याला त्याच धड्याची उजळणी करायला लावते. या प्रक्रियेत भक्ताचा अहंकार गळून पडतो आणि त्याचे मन निर्मळ होऊन आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा होतो. ईश्वरी न्याय व्यवस्थेत कर्माचा हिशोब चुकता केल्याशिवाय कोणालाही पुढे जाता येत नाही, हेच यातून सिद्ध होते. त्यामुळे अशा कठीण प्रसंगांना शिक्षा न मानता तो कर्मदोष संपवण्याचा एक ईश्वरी मार्ग आहे, हे भक्तानं समजून घेतले पाहिजे. आध्यात्मिक मार्गावर चालताना भक्ताची सहनशीलता किती भक्कम आहे हे पाहण्यासाठी दत्तगुरू वारंवार एकाच प्रकारची संकट उभी करतात. जेव्हा माणूस एकाच दुःखाला वारंवार सामोरा जातो, तेव्हा त्याच्यातील आंतरिक संयम आणि तग धरून राहण्याची क्षमता कैकपटीनं वाढते. या परीक्षेचा मुख्य हेतू भक्ताला कमकुवत करणं नसून त्याला लोखंडासारखे तापून पोलादासारखे मजबूत बनवणं हा असतो. आयुष्यात कितीही मोठी वादळे आली तरी भक्ताचे मन विचलित होऊ नये यासाठी ही पूर्वतयारी असते. संयमाची ही कसोटी पार केल्यावरच भक्ताला खऱ्या अर्थानं दत्तगुरूंच्या शाश्वत कृपेचा आणि आशीर्वादाचा अनुभव घेता येतो. अनेकदा आपण आयुष्यातील एखाद्या महत्त्वाच्या घटनेतून जो धडा शिकायला हवा असतो, तो आपण सोयीस्कररित्या विसरून जातो किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो. जोपर्यंत आपण त्या घटनेमागील खरा अर्थ आणि ईश्वरी संकेत समजून घेत नाही, तोपर्यंत दत्तगुरू तीच परिस्थिती आपल्यासमोर पुन्हा पुन्हा उभी करतात. हा निसर्गाचा आणि अध्यात्माचा नियम आहे की न शिकलेला धडा परत त्याच स्वरूपात पण वेगळ्या माध्यमातून आपल्या वाट्याला येतो. जेव्हा भक्त स्वतःच्या चुका मान्य करून त्यातून योग्य तो बोध घेतो, तेव्हाच या चक्रातून त्याची कायमची सुटका होते. म्हणूनच परिस्थितीला दोष देण्यापेक्षा आपण यात काय बदल करणं अपेक्षित आहे यावर भक्तानं आत्मपरीक्षण करणं गरजेचे असते. एकाच प्रकारच्या संकटातून वारंवार जावे लागल्यानं माणसाचा स्वतःच्या बुद्धीवरील आणि कर्तृत्वावरील अहंकार हळूहळू संपुष्टात येतो. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा भक्ताला जाणीव होते की ईश्वरी सत्तेपुढे आपले काहीच चालत नाही आणि तो खऱ्या अर्थानं दत्तगुरूंना शरण जातो. ही पूर्णत्वानं पत्करलेली शरणागतीच भक्ताला ईश्वराच्या सर्वात जवळ घेऊन जाते आणि त्याच्यातील मीपणाचा कायमचा नाश करते. दत्तगुरूंना आपल्या भक्ताची केवळ वरवरची भक्ती नको असते, तर त्यांना आतून उमाळून आलेली 100% अनन्यसाधारण श्रद्धा हवी असते. त्यामुळे अहंकार नष्ट करून पूर्ण शरणागती शिकवण्यासाठीच हा वारंवार येणारा कठीण प्रसंग म्हणजे एक ईश्वरी लीला असते. आयुष्यातील कठीण आणि एकाच प्रकारच्या अडचणीच्या काळात दत्तगुरू भक्ताच्या सभोवतालच्या माणसांचे खरे मुखवटे गळून पडण्याची व्यवस्था करतात. जेव्हा तुम्ही एकाच समस्येतून वारंवार जाता, तेव्हा तुमच्यासोबत कोण स्वार्थानं उभे आहे आणि कोण निस्वार्थ प्रेमानं हे अगदी स्पष्टपणे दिसून येते. भक्ताला या मायेच्या जगात कोणावर किती विश्वास ठेवावा आणि कोणापासून दूर राहावे याचे व्यावहारिक ज्ञान देणं हा यामागील मुख्य उद्देश असतो. या प्रक्रियेमुळं भक्ताच्या आयुष्यातील अनावश्यक आणि नकारात्मक लोक आपोआप दूर होतात आणि केवळ सकारात्मक ऊर्जा उरते. अशा प्रकारे बाह्य जगातील खोट्या मोहातून भक्ताला बाहेर काढण्यासाठी दत्तगुरू एकाच परिस्थितीची पुनरावृत्ती घडवून आणतात. एकाच गोष्टीत वारंवार अपयश किंवा दुःख पदरी पडले की माणसाची
त्या गोष्टीबद्दलची भौतिक आसक्ती आपोआप कमी होऊ लागते. दत्तगुरूंना आपल्या भक्ताला या नाशिवंत जगातील मोहाच्या जाळ्यातून बाहेर काढून शाश्वत सत्याची ओळख करून द्यायची असते. जेव्हा एखादी प्रिय वस्तू किंवा व्यक्ती वारंवार वेदनेचे कारण बनते, तेव्हा भक्ताचे मन त्यातून विरक्त होऊन ईश्वराच्या चरणी अधिक दृढ होते. ही विरक्ती भक्ताला वैराग्याकडे घेऊन जाते, जे आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक मानले गेले आहे. म्हणूनच जगातील खोट्या आसक्ती तोडून भक्ताला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी जोडण्यासाठी दत्तप्रभू अशा परिस्थितीचे जाणीवपूर्वक निर्माण करतात. माणसामध्ये किती अफाट सुप्त शक्ती दडलेली आहे याची त्याला स्वतःलाही जाणीव नसते. ती जाणीव करून देण्यासाठी संकटांची पुनरावृत्ती केली जाते. जेव्हा परिस्थिती वारंवार खाली खेचण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्यातून उसळी मारून वर येण्यासाठी भक्त आपल्या सर्व आंतरिक शक्ती पणाला लावतो. या संघर्षामुळे भक्ताचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो आणि तो भविष्यातील कोणत्याही मोठ्या संकटाचा सामना करण्यास पूर्णपणे समर्थ बनतो. दत्तगुरूंना आपला भक्त लाचार किंवा दुबळा नको असतो, तर तो आध्यात्मिक आणि मानसिकदृष्ट्या एक योद्धा बनावा अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे तुमच्या आत दडलेल्या खऱ्या सामर्थ्याला बाहेर काढण्यासाठीच या एकाच प्रकारच्या अग्निदिव्यातून तुम्हाला वारंवार जावे लागते. अनेकदा माणूस भौतिक सुखाच्या मागे धावता धावता आपल्या जन्माचा मूळ उद्देश आणि आध्यात्मिक कर्तव्य पूर्णपणे विसरून जातो. दत्तगुरू एकाच परिस्थितीचा अडथळा निर्माण करून त्याला या चुकीच्या मार्गावरून थांबवतात आणि योग्य दिशेने वळवण्याचा प्रयत्न करतात. वारंवार येणारे अपयश माणसाला अंतर्मुख व्हायला भाग पाडते आणि मी कोण आहे आणि माझे ध्येय काय आहे हे शोधण्यास प्रवृत्त करते. जेव्हा बाह्य जगातील सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हाच माणूस स्वतःच्या आत डोकावतो आणि आत्मज्ञानाच्या मार्गावर चालू लागतो. अशा प्रकारे भक्ताला त्याच्या खऱ्या जीवन कार्याची जाणीव करून देण्यासाठी दत्तगुरू या पुनरावृत्तीच्या साधनाचा अत्यंत खुबीने वापर करतात. सुख आले की हुरळून जाणे आणि दुःख आले की खचून जाणे हा मानवी स्वभाव आहे. पण दत्तगुरूंना भक्ताला या द्वंद्वाच्या पलीकडे न्यायचे असते. एकाच दुःखद किंवा संघर्षमय परिस्थितीतून वारंवार गेल्याने भक्ताच्या मनातील तीव्र भावनांचा उद्रेक शांत होतो आणि तो स्थिरप्रज्ञ बनतो. त्याला समजून चुकते की परिस्थिती कशीही असली तरी ती कायमस्वरूपी टिकणारी नाही, ज्यामुळे तो सुख आणि दुःख दोन्ही समान मानायला शिकतो. मनाची ही समत्व अवस्था प्राप्त झाल्याशिवाय भक्ताला ईश्वराशी खऱ्या अर्थाने एकरूप होता येत नाही. हे अध्यात्मातील एक मोठे सत्य आहे. त्यामुळे मनाच्या भावनांचे पूर्ण शुद्धीकरण करून त्याला शांतीचा अनुभव देण्यासाठी दत्तगुरू अशा चक्रीय परिस्थितीचा मार्ग निवडतात. दत्तगुरूंची कृपा आणि त्यांचे वरदान पचवण्यासाठी भक्ताची मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक पातळी अत्यंत उच्च असावी लागते. एकाच परिस्थितीतून वारंवार घासून पुसून काढल्यावर भक्ताचे संपूर्ण अस्तित्व एखाद्या शुद्ध सोन्यासारखे लखलखून बाहेर येते आणि तो त्या कृपेस पात्र ठरतो. जोपर्यंत पात्र स्वच्छ आणि रिकामे होत नाही, तोपर्यंत त्यात ईश्वरी कृपेचे अमृत ओतता येत नाही. हाच यामागील अत्यंत साधा पण सखोल विचार आहे. या सर्व कष्टप्रद प्रवासाच्या शेवटी जेव्हा दत्तगुरूंचा खरा साक्षात्कार होतो, तेव्हा भक्ताला मागच्या सर्व दुःखांचा विसर पडतो आणि केवळ परमानंद उरतो. म्हणूनच हे चक्र म्हणजे शिक्षा नसून ती दत्तगुरूंच्या अथांग प्रेमाची आणि तुम्हाला तुमच्या अंतिम कल्याणापर्यंत पोहोचवण्याची एक पूर्वतयारी आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. श्री स्वामी समर्थ.